तर अजित पवारांना धक्का देत प्रवीण मानेंनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। रोहित पवारांच्या उपस्थितीत प्रवीण मानेंनी पक्षप्रवेश जो आहे तो त्यांचा कार्यक्रम पार पडलाय। दरम्यान एक कार्यकर्ता म्हणून पक्ष जो निर्णय देईल किंवा आदेश देईल तो पाळणार असल्याचं प्रवीण मानेंनी म्हटलं। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण भैया माने यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। आपल्यासोबत भैया आहेत। भैया, काय आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला, काय पहिली प्रतिक्रिया? कारण खूप चांगलं वाटतंय, कारण की पूर्वीसुद्धा आम्ही आमचे आणि पवारसाहेबांचे आमच्या कुटुंबाचे 5 दशकांपासून या ठिकाणी संबंध आहेत। परंतु आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, या देशामध्ये कधी कुठल्या शेतकरी असू द्या, महिला असू द्या, युवक असू द्या, युवत्या असू द्या, कुणाला जरी अडचण आली या महाराष्ट्रामध्ये भूकंपासारखी, तर या देशामध्ये एकच नाव समोर येतं, त्यांचं आदरणीय पवारसाहेब। म्हणून सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं सगळ्यांचं म्हणणं एकच आलं की आपण पवारसाहेबांबरोबर काही झालं तर साहेबांबरोबर राहायचं। एका बाजूला अशी चर्चा चालू आहे की येणाऱ्या काळात इंदापूरमधून प्रवीण भैया माने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी असेल असं चर्चेत होतं। असं नाही, मी पक्षाकडं आज कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। म्हणजे कार्यकर्ता म्हणून पक्ष जो आदेश मला देईल ती मी काम करणार। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे।